श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 8 जुलै आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जाऊ लागू शकते. तसंच तुम्ही बरेच जणही तुम्हाला खर्च होणार आहे. मुलांसोबत वेळ घालवणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. जे लोक तुमच्या प्रेमजीवनापासून दूर राहतात, म्हणजे पार्टनरपासून दूर राहतात, त्यांना आज आपल्या पार्टनरची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी तुम्ही पार्टनरवर तासनतास फोनवर बोलू शकतात. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे ज्याने तुम्ही आयुष्यातील दुःख विसरून जाल. पुढील रास आहे वृषभ रास. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे. आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून देवाणघेवाण करताना जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. कुटुंबासोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे जरी आले तरी त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील आणि तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणं, त्यांच्याशी बोलणं कठीण होऊन बसेल. आज रात्री जीवनसाथीसोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पुढील रास आहे मिथुन रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडीशी तंगी होऊ शकते. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आकाश अधिक तेजस्वी दिसेल. फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच काही चांगले असणार आहे, कारण तुम्ही आज प्रेमात पडला आहात. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकामा वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहिलात आणि आपली वेळ खराब केली तर आज तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे की तुम्ही खूप वेळ आपला खराब करत आहात. पुढील रास आहे कर्क रास. आपली उद्दिष्ट आणि अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती देखील असेल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. या जगातील सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला आनंद असतो. तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. आज आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवू शकणार आहात. त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकणार आहात. तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होऊ शकते. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. तसंच सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त तुमच्या पार्टनरसोबत रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकतो. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणं चांगलं राहील. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणींच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगूच नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कोणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. या सुनसान जगात तुम्हाला
एकटं वाटणार आहे, कारण की तुमचा जोडीदार कदाचित तुम्हाला काहीतरी अशा गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला एकटं वाटेल. धाडसाने उचललेली पावलं आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. याच राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यातच वेळ घालवणं अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील साफसफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. पुढील रास आहे तूळ रास. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणूनच आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामांना करणं पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणीत करणं पसंत करत होतात. तसंच आज तुमच्या जोडीदारासोबत या सगळ्यांचा तुम्ही आनंद घेणार आहात. पुढील रास आहे वृश्चिक रास. मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न अवश्य करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. मन रिझवण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो. पुढील रास आहे धनुरास. आजच्या दिवशी चार भिंतींबाहेरची रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचारच करा. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊन देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तसंच तुम्हाला आज खऱ्या प्रेमाची प्रचिती मिळणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमचे मनमोकळे आणि लीडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असं वाटून तो दुखावला जाऊ शकतो. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. आज गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ करू शकता. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असणार आहे. दिवसाढवळ्यात स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. जे स्वतःला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे कुंभ रास. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेले तातडीचे प्रवास हे लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारे ठरतील. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. या वेळात तुम्ही विनाकारण वादात तुम्ही पडू नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हासित राहा. त्यातूनच तुम्ही अधिक ऊर्जा मिळणार आहे. आपल्या जीवनसाथीसोबत धनसंबंधित कुठल्या गोष्टी घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने सर्व काही ठीक कराल. पाहुण्यांच्या सहवास आनंददायी असणार आहे. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा. ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येणार आहे. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झाड देईल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती आज तुम्हाला नक्कीच येणार आहे. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यात सोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.